नाथांना बघायचं असेल, भेटायचं असेल तर कधीतरी नाथ भागवताला स्पर्श करूया. आणि मी हात जोडून माता भगिनींना सांगते, कधीतरी आपल्या लेकरांना या सगळ्याचं महत्त्व सांगून थोडीशी सुरुवातीला जबरदस्ती करायला लागली तरी चालेल. मी तर म्हणते, लालयेत पंचवर्षांनी, शास्त्र सांगतं दशवर्षांनी ताडयेत. 5 वर्षापर्यंत ठीक आहे लाडकोड, शास्त्रच सांगतं, मी नाही सांगत. 10व्या वर्षी एखादा फटका देऊन जरी बसवलं देवापुढं तरी चालेल. त्यावेळी त्याला लागेल, दुखेल, पण मोठा झाल्यानंतर ते आठवेल आणि कळेल, अरे हे चांगल्यासाठी होतं माझ्या. नाहीतर 20 वर्षाची पोरं व्यसनाधीन होतात. 20 वर्षाच्या पोरांच्या हातामध्ये बिडी काडी आहे. 25 वर्षाच्या पोरामध्ये हातामध्ये बाटल्या आहेत. आयुष्याचं नुकसान, प्रपंचाचं नुकसान, घरादाराचं नुकसान, पोराचं नाव अक्षय, पण 20व्या वर्षी क्षय आहे. 20-25 वर्षाची पोरं किडनॅप फेल होऊन मरतायत डायलिसिस वरती. इतकं भयान आणि भीषण वातावरण झालंय व्यसन आणि फॅशन या 2 गोष्टींमुळे. आणि मला असं वाटतं, फक्त आणि फक्त त्यामधनं बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग हे कीर्तन आहे. म्हणून संतांनी जो रस सेवन केला, त्या रसाचं पान तुम्हाला मला द्यायला आले, बाकी काही पिऊ नका म्हणले. सेवितो हा रस वाटी तो ते तुम्हाला मला मिळावं म्हणून संत आलेत. आणि आता भगवंताला देत असताना, भक्ती करत असताना, भक्तीमध्ये काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे याचा परिपाठ करताना, आम्ही भक्ती करत नाही का? आम्ही भक्ती करतो ना. आता कीर्तनाला आलो म्हणजे भक्तीच करतोय. फक्त इथं येऊन कुलूप लागलंय की नाही याचं चिंतन चाललंय, तो विषय सोडून द्या. दुधावर झाकण नीट ठेवलंय की नाही, अजून मन कुठं फिरत असेल मला काय माहिती. तुम्ही इथे बसलात देहानी, पण कुठे फिरतंय तुमचं मन मी नाही सांगू शकत. त्या मनावर आमची सत्ता नाही. तर ते मन एक केंद्रित करणं, बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अत्यंत चंचल आणि चपळ असलेलं मन आहे. त्यामुळे ते इथे आहे की नाही याबद्दल मला शाश्वती नाहीये. आपण सगळे मनानी शरीरानी इथे आहात असं मी आपलं गृहीत धरते. आहात ना सगळे? नक्की? हा, सगळ्यांचं मन इथे राहू दे, पण ते मन बांधलं पाहिजे भक्तीसोबत, भगवंतासोबत. आणि ते संतांनी आम्हाला बांधायला शिकवलंय. भक्ती आम्ही करतो, पण त्या भक्तीचं फळ काही केले आम्हाला मिळायला तयार नाही. भक्ती आम्ही करतो, पण त्या भक्तीमध्ये सकामता आहे, ती निष्काम असावी, तेव्हा तिचं फळ मिळेल. त्या भक्तीचं फळ मिळेना म्हणून आम्ही सगळे कटकटलेले, ग्रासलेले, त्रासलेले, व्यापलेले आहोत. मग भक्तीचं फळ जर मिळायचं असेल तर म्हणाले भगवंताला एक बंधन बांधावं लागेल, तेव्हा भगवंत तुम्ही म्हणाल ते करायला तयार होईल. अभंगाचं प्रथम चरण. आणि हे एका दिवसात होत नाही, अनेक वर्षांची तपश्चर्या साधना असावी लागते. तेव्हा आपलं हृदय हेलावून टाकणारी एखादी चाल किंवा एखादा नाद ऐकू येतो. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. महाराज म्हणले भगवंताला बांधायचंय कशामध्ये? एक प्रेमाचं सूत्र भगवंताला बांधा. भक्तीमध्ये प्रेम असावं, ते प्रेम भगवंताला द्यायचंय. ते प्रेम आम्ही भगवंताला न देता नको त्यांना देतो, परिणाम वाट्याला दुःख येतं, है की नाही? स्वप्न बघा, स्वप्न बघा असं अनेकांनी सांगितलं. APJ अब्दुल कलाम सुद्धा म्हणले, तरुणांनो स्वप्न बघा, कारण स्वप्न तुम्हाला विचार करायला लावेल आणि विचार कृती करायला लावेल. पण आमची मंडळी झोपी जातात आणि नको ती माणसं स्वप्नात येतात. मग है की नाही? नको त्यांवर आम्ही प्रेमाला हिडीस स्वरूप देऊन टाकलं. आज राधेनी केलं, मीरेनी केलं, सगळ्यांनी, अनेक संतांनी भगवंतावर प्रेम केलं. पती स्वरूपात समजलं भगवंताला मीराबाईंनी, है की नाही? आमचे वारकरी संप्रदायातले अत्यंत सुंदर असे संत, ज्यांचा आळंदीला आपण कधी गेला तर कारंजा मंडपामध्ये फोटो आहे, असे प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज. अंध होते पण मधुरा भक्ती केली आणि स्वतःला राधा समजायचे. पुरुष देह पण स्त्री भावानी भक्ती केली. ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे स्वतःला, कृष्ण पत्नी म्हणून घ्यायचे. असं प्रेम संतांनी केलं. ते तुम्हाला मला जमत नाही. आम्ही आमच्या नातेवाईकांवरच एवढं प्रेम करतो आणि मग त्याला बहुतेक नाती गोती असं म्हणतात. ती त्यासाठी जी नाती गोत्यात आणतात तीच नाती. ते नाती गोती नात्यातली असतात, ती माणसं नात्यातली. बघा, कळलं तर. आणि ही अशी प्रेमाची बंधनं आम्हाला नको आहेत. संतांनी आम्हाला प्रेम करायला शिकवलंय भगवंतावरती. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. आणि एकदा का म्हणले भगवंताला प्रेम दिलं ना, त्याला बांधलं ना. कसं बांधायचो? बांधलं की अनेकांनी बांधलं. यशोदा मातेने पहिल्यांदा बांधलं होतं.
यशोदा मातेनी भगवंताला बांधलं, दाव 2 बोट कमी पडायचं प्रत्येक वेळी. भगवंत म्हणला बाई ग बांध, शेवटी दया आली आणि बांधून घेतलं भगवंतानी स्वतः. आमच्या जनाबाईंनी बांधलं, असा आवळून बांधला जनाबाईंनी तिला, गळा बांधून या दोर. शेवटी भगवंत म्हणाला बाई जने जने अगं किती बांधशील तुझ्या भक्तिपाशामध्ये. ती म्हणली जनी म्हणे बा विठ्ठला आता जीवेन सोडी तुला. सोहम शब्दे मारा केला, तुला साधं सुद्धा नाही बांधलं. सोहम शब्दे मारा केला, श्वास घेतानाचा सूर सो आणि सोडताना हम, प्रत्येक श्वासाला तुला आठवलं भगवंता. आणि म्हणून तेने विठ्ठल का कुळती आला. मग म्हणतो सोड बाई सोड. पण जनाबाईंनी असं बांधलं की रोज सकाळी जात्यावर बसावं दळण दळायला, आणि लोकांची गर्दी घराच्या बाजूला, का घरातनं 2 आवाज येतात म्हणून. जनाबाई एकट्याच, पंढरपुरातली सगळी माणसं त्या झोपडीच्या बाजूला ऐकतायत कान लावून. जनीच्या झोपडीत राहते तर एकटीच अजून एक आवाज येतोय, म्हणायचे कोण आहे कोण आहे कोण आहे. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरबून, दिशा उजळल्या गेला कोंबडा अरबून. सूर्याचं किरण येती डोंगरा मागून, हो सूर्याचं किरण येती डोंगरा मागून. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरबून, दिशा उजळल्या गेला कोंबडा अरबून. सूर्याचं किरण येती डोंगरा मागून, हो सूर्याचं किरण येती डोंगरा मागून. सनाई पैसली जात्यावरी दळायाला, सनाई पैसली जात्यावरी दळायाला. पांडुरंग सखा येई तिच्या गमदतीला, हो पांडुरंग सखा येई तिच्या गमदतीला. घरच्या पिठाची घालू भाकर पतिदेवा, घरच्या पिठाची घालू भाकर पतिदेवा. ही गोडी अमृताची पांडुरंगा वाटे हेवा. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरबून, सूर्याचं किरण येती डोंगरा मागून. सगळ्यांनी ताबडतोब चौकशी करायला लावावी. पाटील चला, जनीच्या झोपडीतनं 2-2 आवाज येतात, ताबडतोब चौकशी करूया म्हणले. जनाबाई जात्यावरती दळण दळतायत, एक पाय असा पसरलाय, पांडुरंग दुसरा पाय इकडे पसरावा, दोघांचं दळण सुरू आहे. जनी मांडते दळण नाम ओठी घोळते, भारी जड हे जाते तुझी या विना. सख्या पांडुरंग आलास का रे. भगवंतांनी सांगावं मीही होतो एकला. अगं जने मला तरी कुठं करमतो तुमच्यासारख्या भक्तांशिवाय. करमेना मुळी मला आरसा मला गे दिधला, तुझे या दिठेल. गोड पांडुरंगा सख्या आलास का रे. हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक. दारी आलं अमृत पीक तुझे या दिठील. गोड ओव्या गाव्यात दोघांनी. भगवंत म्हणतात प्रेमसूत्र दोरी अशी बंधन बांधणार मला कुणी नाही ग आज. आणि खरंय मंडळी, आज विटेवरचा पांडुरंग 28 युगांपासून उभा आहे. विचार करत असेल कोणीतरी एखादा नामदेव येईल मला आर्जव करून भरवेल, प्रेमाने म्हणेल पांडुरंगा घे. एखादी जनी असेल मला बोलवेल ये रे पांडुरंगा सख्या. एवढं प्रेम होतं म्हणून जनी जाय पाणी आसी मागे धावी ऋषिकेशी. जनी जाय पाणी आसी मागे धावी ऋषिकेशी. जनी जाय पाणी आसी मागे धावी ऋषिकेशी. जनी जाय पाणी आसी. ती पाणीला गेली की मागे 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 हा धावायचा. ती शेण्या थापायला लागली की हा मागे मागे मागे. कबीरांनी शेले विणायला घ्यावेत. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा रामबाई. कौसल्येचा राम भाबड्या या भक्तासाठी
देव करी काम, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. गोरोबा काकांच्या बरोबर चिखल तुडवावा, सौतोबांची भाजी राखावी, सगळं करावं. देव तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार मंगळवेड्याच्या सगळी कोठार लुटली गेली. बादशाहनं फरमान सोडलं, दामाजी पंतांना पकडून आणा. निघाले, बायकोला निरोप दिला. हत्तीच्या पायदळीत उडवणार होते, पण पांडुरंग परमात्मा विटेवरचा सदहृदय दयाघन हेलवला. दामाजी पंत पोहोचायच्या आधी यांनी महाराचं रूप घेतलं. विठू धेड झाला आणि बादशाहला जाऊन जोहार घातला. जोहार माईबाप जोहार, परजे मंदी भुकेचा वाढला लईकार, म्हणून शान दामाजी पंत ठाणदार. हे दाम दिलंय म्हणला, या मोहरा दिल्यात, मोजून बघा बरोबर आहे का. आणि सगळं दिलं बादशाला. बादशाह मोजतोय मोजतोय मोजतोय. खळखळा ओतिल्या मोहरा, त्याचे मोजून पावती करा. हे ढीक पडला मोहरांचा, संपेच ना. हत्तीच्या सोंडे एवढी धार. ढिग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, त्याच दाम घ्याव पदरात, झाला महार पंढरी. दिला बादशाह, तोंड घालून बसला बोटात, तोंडात बोट घालून बसला आणि म्हणाला, किसने भेजा है तुम्हें विठू. तो म्हणला, विठू धेड, विठू महार कहते हैं मुझे. दामाजी पंतांसाठी भगवंत धेड झाला. अनेकांसाठी अनेक प्रकारची कामं केली. अजून सांगू, राजसूय यज्ञामध्ये पांडवांच्या उष्ट्या खरकट्या पत्रावळ्या सुद्धा उचलल्या भगवंतांनी. खरकट सुद्धा काढलं. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, सगळं केलो, नेतो तिकडे जातो हरी. परिणाम काय हो, कशामुळे झालं? बांधलं त्याला. कशाने बांधलं? प्रेमसूत्रांनी बांधलं. आपलं म्हटलं देवाला. दुर्दैव असं आहे की देवाकडून आम्ही सगळं मागतो, देव कुणी मागत नाही. पण या सगळ्या करता समर्पण भावाची भक्ती पाहिजे. आम्ही सुद्धा नैवेद्य अर्पण करतो. महिला वर्ग देतो की नाही नैवेद्य? काय करतो आम्ही? नैवेद्य दाखवतो. तो खात नाही, त्याच्यातच आपली आब राखू नये म्हणायचं. खातो का आपला नैवेद्य? कधी खाल्लाय का आपल्यापैकी कुणाचा? माझा तरी नाही अजून खाल्ला. देवानी नैवेद्य खाल्लाय का आपला? नामदेवांचा खाल्ला का? हो खाल्ला असेल. आपला खात नाही आणि नामदेवांचा खाल्ला, असा कधी विचार केलाय का आपण? त्याचं उत्तर असं आहे, नामदेव महाराज देव जेवत नव्हता म्हणून रडले. तुम्ही आम्ही रडतो भगवंतासाठी. पोटचं लेकरू नाही जेवलं एखाद्या दिवशी तर आपण रडू फार तर. माझं पोरगा आज जेवलंच नाही, उपाशी आहे. पण देवच आज माझ्याकडून जेवेना. बघा बरं, आता गणपती येईल 10 दिवसांचा. जेवत का नाही, मोदक का खात नाही म्हणून आणा बरं डोळ्यात पाणी. आणून सुद्धा येणार नाही. येईल का देवासाठी डोळ्यात पाणी येईल का? पण आमचं काही बिघडू दे जरा. मग काय रे देवा, कसं रे बाबा, आहे की नाही? सगळ्या तक्रारी, सगळी गारहाणी आम्ही गातो. पण भगवंतासाठी काय द्यावं लागेल? अभंगाचं दुसरं चरण. मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरीराया. काय द्यायला लागेल देवाला? मन, वाणी आणि काया म्हणजे देह. जे दिलं संतांनी दिलं, महापुरुषांनी दिलं, सत्पुरुषांनी दिलं. इंद्रायणी भीमेच्या काठावर मरणाला निधड्या छातीने सामोरा जाणारा या देशाचा, या महाराष्ट्राचा युवराज छत्रपती धर्मवीर संभाजीराजे. औरंगजेबानी ज्यावेळी कैद केली, पकडलं, विदूषकाची टोपी घातली, झबले घातले, उंटावरनं धेड काढत आणलं होतं. आमच्याच लोकांनी आमच्याच या छाव्यावरती, आमच्याच राज्याच्या छत्रपतींवरती मलमूत्र आणि विष्ठा सुद्धा टाकायला कमी नव्हती केली. पण तरी सुद्धा मने सहित वाचा आणि काया देणं म्हणजे काय असतं? औरंगजेबाने 1000 वेळा सांगितलं, संभाजीला बघायची इच्छा व्यक्त केली. कनातीचं दार मुद्दाम लहान केलं होतं बरं का, कारण संभाजीराजे वाकून खाली यावेत म्हणून, मान खाली वाकवून यावेत. आमच्याकडे मराठा 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 म्हणजे एवढंच असं असतं की 96 कुळी 92 कुळी एवढंच. पण असं नाहीये. जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा. मराठ्यांचं सैन्य म्हणजे छत्रपतींचं सगळं सैन्य. मग त्याच्यामध्ये सगळे 18 पगड जातीची माणसं होती, असं नाही की अमुकच. आणि या धर्मासाठी, म्हणून आमच्या धर्माची आज अवस्था अशी काय दयनीय, कारण आम्ही सगळे हिंदू असे विभागलेले आहोत बरं का. त्या संत्र्यासारखे वरून दिसायला भगवे सगळे,
पण आतमध्ये फोडा. काय आहे सगळं, सगळ्या फोडी वेगवेगळ्या आहेत. तिकडे बघा बाकीचे पंथ कलिंगडासारखे आहेत, हिरवेगार, सगळं वरून एक संघ दिसतंय, वरून दिसतायत भेगा आपल्याला, पण आतमध्ये फोडा एक संघ आहे. म्हणून आज संध्याकाळ झाली की हिंदू धर्मातली किती पोरं रोज देवापुढे बसतात, मला सांगा तुम्ही, हात वर करायचं जेवढी मुलं आहेत रोज, प्रामाणिकपणे, उगी खोटं नाही बोलायचं इथे येऊन. देवापुढे कारवाडीतली इथं माझ्या समोर बसलेली पोरं संध्याकाळ झाली की उपासनेला किती जण बसता, हात वर करा. विठ्ठल विठ्ठल चला, आज मला एक प्रॉमिस देणार तुम्ही, ऐकताय ना, माझी भाषा कळतीये, बोलताय सगळे. हा, इकडे आपल्या मोठ्या बहिणीला ओवाळणी घाला लेख, आता रक्षाबंधन झाले, असू द्या, पण द्याल का? ऐ, तुम्हाला तुमच्याशी बोलते, जमेल? देवापुढं बसायचं उद्यापासून, नुसतंच बसायचं नाही, बसून करायचं काय? मिटा डोळे, राहू दे, फार तासन तास बसा म्हणत नाही मी. ही एकाग्रता, हे मेडिटेशन तुम्हाला तुमच्या अभ्यासात कामी येईल, त्यातनं लाभ बघा, राहिलं बाजूला, फायदा तोटा राहू द्या. पण हे करत असताना मी ज्या मातीत जन्माला आलो, ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो, ज्या संस्कारांनी आजपर्यंत इथपर्यंत आलो, ते संस्कार भगवंत टिकू दे, तुझा कृपाशीर्वाद राहू दे, त्याचे आभार मानायचे फक्त. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. कॉन्व्हेंटनी पार वाट लावली आमच्या पोरांची, काही नाही त्याच्यात, एक श्लोक शिकवत नाही, टिकली सुद्धा पोरींना लावून येऊन देत नाहीत शाळेत. बांगडी घातली तर काढायला लावतात, पुण्यात अशा शाळा आहेत. बर, इथे पोरींना सुद्धा टिकली लाव म्हटलं तर राग येतोय, हातात एखादी बांगडी घाल म्हटलं तर तिला राग येतो, केस चांगले बांधून राहा म्हटलं तर राग येतो. काय धर्माच्या गप्पा मारायच्या आम्ही? माझा माता भगिनी वर्ग, मी नेहमी सांगते, खरं तर माझ्या बोलण्याने राग सुद्धा येत असेल कुणाला, आणि राग आला तर आला, परत बोलवू नका, फार काय कराल, परत बोलवू नका. पण आमचं एक ठरलेलं असतं, इथे या गादीवरून राग येईल असं बोलायचं नाही आणि बोलल्याशिवाय राहायचं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण धर्म शिक्षण जर घरातनं पोरी बाळींना आणि मुलांना नाही दिलं तर आमच्यासारखे करंटे आणि नतदृष्ट आम्ही आहे. आमचा बापच जर बिड्या आणायला जात असेल पानपट्टीवर, पुढे आणायला, तर पोरग दुसरं काय करणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे योग्य वयामध्ये मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी असते. का धर्मवीर संभाजीराजांना धर्मासाठी मरावंसं वाटलं असेल हो? त्यांनी विचार केला असता, मी राज्याचा छत्रपती आहे, वाटेल तसा मनमानी कारभार करू शकतो. औरंगजेब म्हणाला ना धर्मांतर कर, केलं असतं. आज तुमच्या माझ्यासाठी त्या राजाने धर्म नाही बदलला, निधड्या छातीने मृत्यूला सामोरा गेला, देहाचे इंचावर तुकडे केले होते औरंगजेबानी. आज आम्ही सगळं विसरलो नाही. देवाला एक नमस्कार करणारी पिढी घराघरात आम्ही निर्माण करू शकलो तर आमच्यासारखे नतद्रष्टानी करंटे आम्ही आहोत. कपाळाला टिळा लावावा. बर, आता गणपती उत्सव येईल, निदान गणपती समोर तरी डोक्याला टोपी घालून बसा. देवासमोर बसताना अगदी धोतर नेसू नका, मी म्हणत नाही अगदी धोतरच घाला, धोतर घालून बसला तर अजून छान. शिका, नेसता येत नसेल तर छान बसावं. भगवंत पाहुणा म्हणून येणार आहे ना. इकडे आमच्या कार्यकर्त्यांना धड आरती पाठ नाही, काय ते परवा तर एका काय मंडळात लंबोदर पीतांबर, तुम्ही काय म्हणता, तुम्ही आधी सांगा मला. हा, फणीवर विठ्ठल 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 विठ्ठल. मला कुणाची निंदा करायची नाही बरं, तुमच्या चुका मला सांगायच्या नाहीत. पण आपण भक्ती करतो की नाही, मग भक्तीमध्ये विडंबन असता कामा नये. हा, मंडप घातलेला असतो, गणपती बाप्पा समोर असतो, गणपतीच्या पडद्याच्या आड मागे पत्त्यांचा डाव रंगतो, हे कितपत बरोबर आहे? कितीतरी मंडळ अशी आहेत की जिथे मागे पत्ते खेळले जातात. गणपतीच्या मिरवणुकीमध्ये व्यसनाशिवाय मिरवणूकच व्हायला तयार नाही. केवढं मोठं भक्तीतलं विडंबन आहे. आम्हाला लाज वाटत कशी नाही याचा मला कधी विचार पडतो, प्रश्न पडतो. एखाद्या मंडळाला जर गणपतीनंच दृष्टांत दिला असेल की करा माझा उत्सव आणि बाईवाड्यावरच या, मला ऐकायचंय आता यंदा, असं काही मंडळ गणपतीनं जर स्वप्नात येऊन सांगितलं तर आपण काय त्याला करणार? पण भक्ती आम्ही करतो ना, तर भक्तीमध्ये विडंबन नाही करता कामा, कधीच नाही. लंबोदर, परवा तर एका कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात म्हणलं, लंबोदर पीतांबर फळीवर वंदना. फळीवर, ह्याची कुठली वंदना? फळीवर बसली, वाटेल ते आम्ही तोंडाला येईल ते बोलतो. फणीवर बंधना आहे बरं का, वंदना नाही. लंबोदर पीतांबर फणीवर, फणी म्हणजे नाग,
त्या गणपती बाप्पानी पोटाला नाग बांधलाय, नागपाशानी ते पोट बांधलंय का? कारण अनंत ब्रह्मांडे उदरी. तुमचं माझं पाप त्यांनी पोटात घेतलंय, आम्हाला सांभाळलंय, आणि ते पाप पुन्हा बाहेर येऊ नये म्हणून नागपाशानी बांधलंय. नागपाशा आहे बघा त्याच्या पोटावर. सुंदर अध्यात्म जर घराघरातनं जन्माला आलं आणि आमच्या मुलांना आम्ही हस्तांतरित केलं, पण आमचे पालकच म्हणतात तू जा, आम्ही जातो कीर्तनाला, तुला देतो कार्टून लावून टीव्हीवर बघत बस. आणि ते बघणारं कार्टून, टीव्हीवर कार्टून, 2-2 कार्टून समोरासमोर. मग त्या पोराला जर मी विचारलं, बाबा रे तुला भीम माहितीये का, भीम? तर ते म्हणते, परवा विचारलं मी एकाला, म्हणलं आहे का भीम माहितीये का? मला महाभारतातला भीम अपेक्षित होता. ते पोरग इतकं हुशार, 6वीतलं होतं, थोडं लहान नाही. त्याला म्हणलं भीम माहितीये का? तो म्हणला हो. म्हणलं कोण रे? छोटा भीम म्हणला, ढोलकपूरचा. आता दृष्ट काढावी की नाही याची? कीचकाची छाती फोडणारा पराक्रमी भीम जिजा मातोश्री छत्रपतींना शिकवतात, तेव्हा छत्रपती अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतात. उगीच नाही घडतो, संस्कारांनी घडतो. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आम्ही छत्रपतींचे वारसदार आहोत. कृष्णाष्टमी झाली, गोपाळकाला झाला, 10 थरांचा गोविंदा महाराष्ट्रात उभा राहिला. लाखोंची बक्षिस पोरांनी जिंकली असतील. कितीतरी पोरं प्राणाला मुकतात, जखमी होतात, हजारो रुपये पैसा गोळा होतो. पण अशा कितीतरी द्रौपदी आहेत की ज्यांना अंगभर झाकलं जाईल असं वस्त्र नाही महाराष्ट्रामध्ये. किती पोरींपर्यंत, किती द्रौपदींपर्यंत वस्त्र पोहोचली हो. हे आम्ही सगळे उत्सव साजरे करतो. पण संत म्हणतात, लोकांनी, आमच्या नाथांचंच एक भारुड आहे, नाथांनी त्या भारुडाला बाहुलं असं नाव दिलं. नाथबाबा म्हणले लोकांना वेड लागलं, लोकांनी देवाचं बाहुलं करून टाकलं. शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले. पाठ मांडून वरी वै सविले, पाठ मांडून वरी वै सविले, पाठ मांडून वरी वै सविले, पाठ मांडून वरी वै सविले. गंधाक्षता झाकोळीले, गंधाक्षता झाकोळीले, मना येईते नाव ठेविले, मना येईते नाव ठेविले. या जनासी लागले वेड, लागले वेड, लागले वेड. शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले. म्हणून धर्म भावना, भक्ती विषयीतलं प्रेम शिळा तांब्याचे केले बाहुले. का नाथांना बाहुलं म्हणावंसं वाटलं? मने सहित काया वाचा अवघे दिले पंढरीराया. तुकोबराय म्हणतात ना, सगळं द्यायचंय, पण भक्तीमध्ये भगवंताचं बाहुलं का झालं हो? बाहुलं हा शब्द नाथांना का वापरावा लागला? म्हणाले लहानपणी बाहुल्या खेळण्याचं एक वय असतं. इथे बसलेल्या प्रत्येकाने लहानपणी खेळण्यांसोबत, बाहुल्यांसोबत खेळलेले आहेत. एक 5 वर्षापर्यंत, 6 वर्षापर्यंत पोरं बाहुली सोबत खेळतात, नंतर बाहुल्या बदलतात. विठ्ठल पण ती जी बाहुली 5व्या वर्षापर्यंत खेळलेली असते ती कुठं जाते? कुठेतरी आडगळीच्या खोलीत किंवा भंगारात, उकिरड्यात कुठेही पडते. मग तसं म्हणून नाथ महाराज म्हणतात की त्याचा उपयोग करून झाला, त्यांनी जे मागितलंय ते दिलं की झालं, ते बाहुलं झालं. शेवटी त्याचा उपयोग काही नाही. वाटेल ती तशा पद्धतीने भक्ती करतो. मला सांगायचं एवढंच की ज्या धर्मासाठी छत्रपती संभाजीराजे गेले, ज्या धर्मासाठी जगायचं कसं हे छत्रपती शिवप्रभूंनी आम्हाला शिकवलं. औरंगजेबानी कनातीचं दार असं छोटं केलं होतं, वाकून जावेत संभाजीराजे म्हणून, पण वाकले नाहीत, असे गुडघ्यात वाकले. बरं का, गुडघ्यात वाकले, ताठमानेनी सामोरे गेले. आणि कवी भूषण होते सोबत. कवी भूषणांनी औरंगजेबाची ती अस्वस्थता पाहिली, असा येरझाऱ्या घालत होता इकडून तिकडून. त्याला सुचेनाच काही संभाजीराजांना बघून, कारण एवढी विटंबना होऊन सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचं तेज आणि करारी बाणा लपला नव्हता. बलदंड शरीर यष्टी, सिंहाचा छावा म्हणून राजे समोर उभे होते आणि औरंगजेब अत्यावस्थ येरझाऱ्या घालत होता, अस्वस्थ होता. कवी भूषण म्हणतात संभाजीराजांना, राजे कविता सुनाऊ क्या? संभाजीराजे म्हणले, सुनाओ कविराज, रायगढ़ के दरबार में आपकी कविता सुनी थी, अब यहाँ औरंगजेब के सामने आपकी कविता सुनेंगे, बोलो. आणि कवी भूषण बोलायला लागला. कवी भूषण म्हणाले, राजे तू तप तेज निहार के तखत त्यजो औरंग, तू तप तेज निहार के तखत त्यजो औरंग. राजा, तुझ्या तेजाने औरंगजेबाने आपलं तख्त त्याग केलाय, त्याला बसावं की उठावं कळेना.
आणि औरंगजेबाने असं वरून खालून वरून औरंगजेबाने निहाळावं संभाजी महाराजांना आणि सांगावं क्या यही है छत्रपति शिवाजी राजा का शमशेर जंग शहजादा संभाजी, दिखने में खूबसूरत, हिम्मत का शेर। राजा जी आप मेरी बात मानो, आप अगर हमारा इस्लाम धर्म कबूल करेंगे तो ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देने को तैयार है। आणि संभाजी राजे म्हणाले नको, तुझा धर्म मला नको, मला नको धर्म तो तुझा, मला नको धर्म तो तुझा, मला नको धर्म तो तुझा, तुझ्या बापाचा तुझ्या काकाचा, मला एक रामचंद्र प्रभू प्यार, मला एक न्याय माता ती प्यार, सांभाळ तोच एक करणार हाजी, सांभाळ तोच एक करणार हाजी। तुझ्यासारखी कैक घुंगुरडी। औरंगजेब सांगत होता राजा जी मेरी बात सुनो, हमारा इस्लाम धर्म कबूल करो। बारीक, किसी हिंदू को नाम नहीं मिली इतनी इज्जत तुम्हें दी जाएगी। आणि संभाजी राजा बोलत होता अरे मला नको धर्म तो तुझा, तुझ्या बापाचा तुझ्या काकाचा। अरे स्वामीनिष्ठा तुम्हाला काय माहिती, तुम्ही आपल्या बापाला मारून गादीवर बसायची तुमची परंपरा, इथे स्वामीनिष्ठेबद्दल तर तू बोलूच नकोस म्हणाला। मला नको तुझा तो धर्म, मला नको तुझा तो धर्म, मला नको तुझा तो धर्म, ओढविल कर्म काढीन तुझं चर्म पुढच्या जन्माला जी, पुढच्या जन्माला जी, पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, तुझी मान चरारा चिरून, पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, तुझी मान चरारा चिरून, कोल्ह्या कुत्र्या हाती खाववीन तुझ्या देहाला जी, तुझ्या देहाला जी, तुझ्या देहाला जी। औरंगजेब असा संतापला, खामोश म्हणाला, सीधी बात बतलाने वाली पर टूट पड़ी है औलाद, तुझसे सीधी बात करने में कोई हासिल नहीं है, याद रख न मानेगा तो कुत्ते की मौत मर जाएगा। आज तक किसी को नहीं मिली इतनी इज्जत, तुझे दे दूंगा, इस्लाम धर्म में कबूल करो। न मानेगा तो कुत्ते की मौत, याद रख, मर जाएगा। शहाजीराजे संभाजीराजे म्हणतात औरंगजेबा अरे कुत्र्याची मौत तू तरी बघितलीस का? त्याची मौत बघायला आधी त्याच्या स्वामीनिष्ठतेचा प्रत्यय घ्यावा लागतो। तुझी सगळी जिंदगी गेली फंद फितुरांच्या सहवासात, तू काय आम्हाला स्वामीनिष्ठा शिकवणार? आणि श्रोते हो, औरंगजेबानी संभाजीराजांना साखळदंडाने जेरबंद केलं होतं। 20 माणसांना ऐकत नव्हता माझा राजा, काय तब्येत असेल, उगाच नाही घरात बसून गप्पा मारायच्या। इकडे आम्ही पारावर बसतो, हातात पत्ते असतात आणि म्हणतो या देशात क्रांती झाली पाहिजे। कशी क्रांती होईल? पत्ते खेळून, कॅरम खेळून। केवढा त्याग आहे, मने सहित वाचा काया भक्तीमध्ये आहेच, पण या मंडळींनी देशाला देव मानलं, मातीला देव मानलं, स्वराज्याला देव मानलं। आणि इथे संभाजीराजांना अक्षरशः झाडाला रंधे लावावेत तशी काकडी सोलावी तशी देहाची चामडी सोलून काढली होती। 40 दिवस प्रचंड यातना देऊन मारलंय आमच्या राजाला, कधीतरी स्मरण व्हावं। इतके हाल केले पण तरी सुद्धा तोंडातनं आ म्हणून विव्हळण्याचा सुद्धा आवाज नाही की दुखतय, त्रास होतोय, कधीच नाही, दाखवलंच नाही। औरंगजेब असा व्याकुळ असायचा की कधीतरी त्याचा विव्हळण्याचा आवाज येईल, पण नाही। कधीतरी एखादी आर्त किंकाळी, एखादा हशम यावा, लाल सांडस लालबुंद केलेले सळ्या घेऊन समोर, कारण त्याचे डोळे होते संभाजीराजांचे, ते रखरखीत जाळ ओकत होते। औरंगजेबाला ते सहन होईना, त्याच्याही आधी जगदंब 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 एवढा पुनरुच्चार करणारी जीभ सहन होईना तो नाद, जगदंब जगदंब जगदंब। कवड्यांच्या माळेला हात लावावा। आज आम्ही तुळशीची माळ घालायला तयार नाही, घातली तर कोरोनामध्ये काढली लोकांनी। डॉक्टर म्हणाले चांगलं चोंगलं खा, आहे की नाही? कसला आमचा संशय देवाबद्दलचा सुद्धा, अजिबात विश्वास नाही। जगदंबचा उच्चार सहन होईना औरंगजेबानी त्याची जीभ संभाजीराजांची छाटायला लावली, पण जीभ छाटल्यानंतर सुद्धा उहू किच्चू नाही, आवाज नाही। पण डोळ्यातला विखार सहन होईना म्हणून डोळे काढायला लावले। लाल बुंद सांडस शेगडीवर ठेवलेले असे साड्या
एका हशम आला समोर, तो राजाजींना सांगत होता, संभाजी राजांना, औरंगजेब असा कनातीला कान देऊन ऐकत होता, आता तरी विवळेल, आता तरी त्याचा ऐक असा टाहो मी ऐकेल, पण नाही. तो हशम आला समोर हातामध्ये लालबुंद तापलेल्या सळ्या घेऊन, आणि त्यांनी राजांना सांगावं, राजाजी एक बात बताओ क्या, अभी इसके हाँ में हाँ मिलाओ. औरंगजेब कह रहा है ना इस्लाम धर्म कबूल करो, अभी इसके हाँ में हाँ मिलाओ, बाद में भाग जाना. क्यों फूका मर रहे हो? खुदा ताला ने अच्छी तब्येत दी है तुम्हें. काय शरीर यष्टी होती, एवढं सोललं होतं अंग, तरी सुद्धा राजाची तब्येत लपत नव्हती. असा सूर्यासारखा ललबंद होता माझा राजा. आणि अक्षरशः तो हशम सांगत होता की राजाजी आंखें तो बंद कीजिए, आंखें तो बंद कीजिए. संभाजीराजे म्हणले, काका काळजी करू नका, तुम्ही तुमचं काम करा, डोळे फोडायला सांगितलेत ना, फोडा. कळू द्या गुन्हेगारांना, कळू द्या फितुरांना. या महाराष्ट्राची किंमत कळायची असेल तर स्वामी निष्ठांना डोळे फोडूनच घ्यावे लागतात. कळू द्या सगळ्यांना, तुम्ही तुमचं काम करा. आणि त्या हशमानी चरकन सळ्या आतमध्ये खुपसल्या. रक्ताची काळी धार फक्त बाहेर व्हावी, पण मुखातनं काही नाही उच्चार. तो औरंगजेब तळमळत होता की याच्या तोंडातनं आता तरी उद्गार निघेल आई ग म्हणून, पण नाही. शेवटी इंद्रायणी भीमेच्या काठावर नेलं गेलं. सर्वांगाचे तुकडे तुकडे करण्याचा आदेश दिला. पायापासून सुरुवात केली. हे ऐकायला सुद्धा मला बोलताना त्रास होतो, ऐकताना कित्येकांचे हार्टबीट्स वाढतात. काय झालं असेल आपण कल्पना नाही करू शकत. पायापासून इंचाच्या अंतरावर तुकडे केले गेले देहाचे. तुकडे होता 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 एक घाव बसला मानेवरती. ज्या मस्तकाला गंगा सिंधूचं जल अभिषिक्त झालं होतं ते मस्तक धडापासून वेगळं झालं. ज्या मस्तकाला आमच्या राजमाता जिजाऊ साहेबांनी ते मस्तक धडा वेगळं झालं. ज्या मस्तकाला छत्रपती बाजीराजावरनं हात फिरवला होता शंभू म्हणून, ते मस्तक वेगळं झालं. आणि इंद्रायणी भीमेमध्ये रक्ताची ही चिळकांडी उडाली. सगळी नदी शहरली, लालबुंद पाणी इंद्रायणी भीमेचं. देहाचे तुकडे जवळ असलेल्या शिवले गावच्या लोकांनी एकत्र आली. ती मंडळी, तिथली माणसं सगळी निघून गेली. ते सगळे तुकडे आमच्या राजाच्या देहाची अशी विटंबना नको म्हणून त्या शिवले गावच्या लोकांनी ते प्रेत शिवलं, म्हणून त्यांना शिवले पाटील असं नाव दिलंय. वडू तुळापूरला पण आलात तर तिथे शिवले पाटील गाव आहे शिवले नावाचं. ती माणसं शिवले पाटील म्हणून ओळखली जातात. ते शिवलं प्रेत अक्षरशः. का हो इतकी स्वामी निष्ठा, इतका त्याग तुम्हाला मला जमेल करायला? आम्ही फक्त गप्पा मारतो. मग तुम्ही आम्ही म्हणू की आम्ही करायचं काय, आम्हाला एवढा त्याग जमणार नाही, पण किमान पक्ष एखादं धर्मकार्य चांगलं चाललंय त्याच्यामध्ये विघ्न तरी आणू नका. किमान पक्ष तुमच्या माझ्या पातळीवर काय करायचं मी सांगते श्रोते हो, आपल्याला सोपं. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणतो, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, असं आमची तरुण पिढी म्हणते. इकडे दंडावर राजे असतात, पोटावर पाठीवर सगळे जर्किनवर टॅटू असतात, आहे की नाही? सगळं आम्ही राजांसारखं करायला बघतो, पण राजे रोमारोमात रक्तात हाडामासात किती आहे त्याचा विचार व्हावा. आणि कधीतरी आपली एखादी बहीण रस्त्याने निघालीये, कोणीतरी 4 टवाळ पोरं तिला छेडतायत, आणि तुम्ही जर हसत मुख ते बघत असाल तर तुमच्यासारखे करंटे तुम्ही. छत्रपतींचं नाव घ्यायचं सुद्धा तुमची पात्रता नाही. या व्यतिरिक्त मी शब्द नाही वापरणार अजून वाईट. आम्ही जर छत्रपतींचे वारसदार म्हणत असू तर ज्या राज्यामध्ये वेदशाळेतला वेद, देवळातला देव, स्त्रीचं कुंकू, तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन सगळं सुरक्षित राहावं यासाठी छत्रपतींनी स्वराज्याचा घाट घातला होता. आणि त्या स्वराज्यामध्ये तुकोबा सुद्धा छत्रपतींना हेच सांगत होते, भक्ती म्हणजे फक्त टाळ कुटायचं नाही, फक्त मंदिरात जाऊन टाळ कुटणे याचा अर्थ भक्ती नाही. विंचू देव्हाऱ्याशी आला देवपूजा नावडे त्याला. एखादा विंचू जर महादेवाच्या पिंडीवर येऊन बसला तर आपण काय करू मावशी? विंचू स्वामी तुम्हाला पण बेलपत्र घ्या म्हणू का? नाही, महाराज म्हणतात तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. मग कुणीतरी आमच्या धर्मभावना दुखवत असेल आणि हे जर वेळीच नाही ना केलं तर मी हात जोडून आपल्या सगळ्यांना सांगते, पुढचा काळ भयानक आहे. लव जिहादची केस तुमच्या माझ्या उंबरठ्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. आमच्या लेकी बाळींना नको त्या पद्धतीने फूस लावून नेलं जातंय. धर्माचं शिक्षण जर आम्ही नाही त्यांना दिलं, त्या पोरी अशा पळून जायला का तयार होतील मला सांगा? आणि याकरता तुकोबांचं ज्ञान, तुकोबांचं भक्तिप्रेम आम्हाला समजून घ्यावं लागेल. तुकोबांनी बांधलं भगवंताला,
नमदेवांनी बांधलं भगवंताला. अनेक छत्रपती शिवप्रभूंनी सुद्धा नुसती तलवार नाही गाजवली, त्या तलवारीला नाव दिलं होतं भवानी तलवार. अधिष्ठान होतं देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी. चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी. दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये जगत स्वामिनी राजराजेश्वरी. कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी रे जय स्वामिनी. देवी उमे कालिके आदि शिवानंदिनी भक्त जगदंब उदयोस्तु. हर 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 महादेव हा सैन्याचा जागर होता, म्हणून भूत्या होऊन माझा राजा नाचत होता आई जगदंबे समोर तुळजापूरच्या. इथे आम्ही भक्ती करा असं सांगितलं की आम्हाला वाटतं भक्ती करणारी सगळी माणसं बॅकवर्ड, काही जमत नाही म्हणून. पण मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया. किती उदाहरणं सांगू एका कीर्तनात मी. ऐन 23व्या वर्षी फासावर जाणारे भगतसिंग सगळं दिलं, सगळा देह समर्पित केला आमच्या संतांनी सुद्धा, सत्पुरुषांनी सुद्धा आणि महापुरुषांनी सुद्धा. कारण माहिती होतं या सगळ्यावरती सत्ता जर कुणाची असेल तर ती फक्त आणि फक्त भगवंताची. सत्ता सकळ माया हाती. हो सत्ता सकळ माया हाती. सत्ता सकळ दया हो सत्ता सकळ सत्ता सकळ माया हाती. हो सत्ता सकळ माया हाती. हो सत्ता सकळ मने सहित वाचा काया. मने सहित वाचा काया. माझी कीव कापुलती मना सहित त्याची सत्ता आम्हाला मान्य करावी लागेल. सत्ता सकळ तया हाती माझी किव काकुळती. भगवंत सर्व सत्ताधीश आहे, त्याचं आपल्याकडे लक्ष राहावं असं वाटत असेल तर थोडंसं त्याचं नाम सुद्धा घ्यावं लागेल. थोडं घेऊया आणि मग नेमकं काय करायचं प्रपंचात तेवढं सांगेन आणि मग संपूया. विठोबा रखुमाई हो
तो तिकडे जातो हरी. मने सहित वाचा काया वघे दिले पंढरीराया. सत्ता सकळतया हाती माझी कीव काकुळती. थोडस भगवंताचं तुमच्या माझ्याकडे लक्ष जावं. काय करावं? प्रपंच सुद्धा, प्रपंचात परमार्थ आणता येतो की नाही? येतो का? हो, येता जाता उठत बसता कार्य करता सगळं करता येतं. काम जनाबाईंनी केलं. दळिता कांडिता तुझं गायीनं आनंद. आम्हाला कुठे जंगलात वनात जायची गरज नाही, प्रपंच सोडायची गरज नाही. झालं 11ला तुम्ही रोज उठत असाल जागेवरनं, मला माहितीये. तुम्ही म्हणाल आत्ताशी विठोबा रखुमाई, म्हणजे अजून किती वेळ? पण जास्त वेळ नाही लांबवणार तुम्हाला, कंटाळा येईल इथपर्यंत. पण त्याची सत्ता आम्हाला कबूल करावी लागेल, मान्य करावी लागेल. कुणाची? कुणाची सत्ता? कुणाची सत्ता सध्या आता? हा, आत्ता कुणाची सत्ता आहे? मी राजकारणातलं विचारतच नाही बघा. तुमच्या डोक्यात तेच आहे सारखं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी आधीच म्हटलं आम्ही कुठल्या पक्षाचे नाही. तुकोबा म्हणताय सत्ता सकल तया हाती. अहो, तो सत्ताधीश सर्वज्ञ. मग त्याला कोणी पांडुरंग म्हणतंय, कृष्ण म्हणतंय, गणपती म्हणतंय, शंकर म्हणतोय. जो तो एक जण म्हणला ताई श्रावणात आता 16 सोमवार केले नवे, काय रोज 108 बेलपत्र वाहतोय. शंकर काही पावतच नाही म्हणले. बदलू का देव? तुम्ही म्हणत असाल तर देव बदलतो. देव उपासना भक्ती देवाला बदलण्याकरता नाही, तुमच्या माझ्यामध्ये बदल व्हावा. मग तो बदल कसा होईल? तो आमच्या आहारातनं होईल, विचारातनं होईल, संस्कारातून होईल. पण आमचा आहारच जर आम्ही सेवन करताना तो तामसी असेल तर तुम्ही म्हणाल सगळंच सांगताय आज तुम्ही आमचं. नाही, माझं कुणाला काही म्हणणं नाही व्यक्तिगत, पण खरं सांगू, मांसाहार हा माणसाचा आहारच नाहीये. वाघानं एखादं श्वापद मारलं आणि त्यांनी जर त्याला जर वाघाने एखादं श्वापद मारलं तर त्याला पाप नाहीये, कारण मांसाहार हे त्याचं अन्न निसर्गाने निर्माण केलंय. जीवो जीवस्य जीवनम हा जंगलचा न्याय आहे, माणसाच्या जीवनाचा नाहीये. त्यामुळे मांसाहार हा माणसाचा आहार नाहीये. बर, जो आहार करू, इकडचा वर्ग, महिला वर्ग, आपण जो आहार करू तो इथं केल्याची किंमत नाही, खाल्ल्याची किंमत नाही, गिळा एकदाशी. हे असं जर दिलं पोराबाळांना, आपल्या पतिदेवांना, आपल्या घरातल्या सगळ्यांना, तर ते जो काही तुमचा सगळा राग आहे दिवसभराचा तो सगळा त्या भाकरीत उतरेल आणि ती भाकरी यांच्या पोटात जाईल. मग यांच्याकडून होणारं वर्तन का तुम्ही आपण चांगलं अपेक्षित ठेवायचं? है की नाही? याचा अर्थ तुमच्या सगळ्यांचं समर्थन करते असं नाही बरं. हा, असं म्हटलं की फार लोक आपल्या सोयीने अर्थ घेतात. कधीतरी तुम्ही सुद्धा कौतुक केलं पाहिजे. नाही झाली चपाती, नाही झाली भाकरी चांगली, आमटी चांगली, भाजी चांगली, म्हणायचं बाई तुझ्या हाताला काय चव आहे, आहा, उगीच तू आहेस म्हणून सगळं चाललंय. मग इकडचं वाक्य असतं, मी आहे म्हणून टिकले, आहे की नाही? सगळं घराघरात आहे हो. तुम्ही आमच्याकडे बघू नका, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण मी एक गंमत बघा, तुम्ही आपण करून बघूया, थोडस करून बघूया, प्रयोग करायला काय हरकत आहे? महिला वर्ग, तुम्ही ऐकाल ना माझं? हो म्हणा. हा, बघा, यांचा सगळा राग जातोय का? थोडा प्रयत्न करायला काय हरकत आहे? जे काही शिव्या येतात तोंडात, जे काही अभद्र बोललं जातं, वागलं जातं, अहो यांच्या रूपाने लक्ष्मी आहे तुमच्या घरात. कधीतरी विचार करा. नातीच्या रूपाने असेल, पणतीच्या रूपाने असेल, मुलीच्या रूपाने असेल, सुनेच्या रूपाने असेल, बायकोच्या रूपाने असेल, आईच्या रूपाने असेल, लक्ष्मी स्वरूप म्हणून तिला कधीतरी बघा. पाडव्याला तुम्हाला ओवाळते की नाही ती? नाही ओवाळते ना? मग पाडवा झाला की लक्ष्मीपूजन असतं लगेच. मग मी म्हणत नाही तुम्ही आरतीचं ताट घेऊन ओवाळाच अगदी, पण कधीतरी कौतुक तर करा. बाई ग, सगळा संसार माझा सांभाळलास तू, आई बापाला मागे टाकून आलीस, माझा संसार फुलवलास, माझ्या आई वडिलांना सांभाळलंस, तडजोड करत का होईना, कोंड्याचा मांडा करत का होईना, पण संसार इथपर्यंत आणला. म्हणून बघा जुन्या बायका आमच्या 60, 65, 70च्या काय प्रपंच केले त्यांनी. पहिला पै गाठ मारून आजपर्यंत. म्हणून या सगळ्या पोरांना हे दिवस बघायला मिळतात. प्रचंड कष्टातनं फुलवला संसार, प्रचंड तडजोडी केल्या, प्रचंड संघर्ष केला. तुकोबराय म्हणले, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, आणि हे युद्ध तुमच्या माझ्या जीवनात अखंड चाललंय. ईसीजीची रेषा कधी बघितलीये का? ऍडमिट असलेल्या माणसाला जर लावला असेल ईसीजी तर बघितलीये का आपण? कशी असते ती? कशी असते? हो ना, ती सरळ झाली तर माणूस मरतो. मग जिवंतपणाचं लक्षणच चढ उतार आहे ना. संघर्ष हे जिवंतपणाचं लक्षण आहे. मग कशाला तक्रारी करायच्या नको त्या गोष्टींच्या?
त्यामुळे आपण काय करायचं माहिती, आपल्या सगळ्यांना हरिपाठ पाठ आहे की नाही? हा, घ्यायची कणिक मळाला, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. भिजत ठेवली 10-15 मिनिटं, नाही ठेवली गडबडीत, घ्या गोळे करायला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पिठात बुडवायचा. पुण्याची गणना कोण करी, घ्या लाटायला. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा टाकत तव्यावर. हरिमुखे म्हणा फुगली बघा पुढच्या मिनिटाला. पुण्याची गणना कोण करी, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुण्या. द्वारकेचा राणा. हा, आणि अशी हरिपाठाच्या संस्कारातनं तयार झालेली चपाती किंवा भाकरी जर आमच्या पोरांनी खाल्ली तर काय काय जीवन होईल, काय संस्कार होईल, काय उदात्त जीवन असेल आपण कल्पना नाही करू शकत. त्यामुळे दोन्हीही बाजूंसाठी मी इथे उपदेश करायला आली नाही, तुम्हाला राग येईल असं बोलायला आली नाही. खूप कळतं म्हणून इथे उपदेशवाणीने बोलते असं नाही, काहीतरी कळावं तुमच्या आशीर्वादाने म्हणून खरं तर उभी आहे. पण हे सगळं करत असताना भगवंत सत्ताधीश आहे, त्यांनी आपल्याला सगळं दिलंय हे न विसरता त्याला बांधायचंय प्रेमाच्या सूत्रांनी, दोरीनी. आणि मग जीवनाविषयी तक्रार न करता महाराज म्हणतात, बाबा रे तू ठेवशील तसा आम्ही राहू भैरवी. तुका म्हणे ठेवी तैसे, तुका म्हणे ठेवी तैसे, आम्ही राहो त्याचे इच्छे, आम्ही राहो त्याचे इच्छे, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया. अभी राहो त्याचे, अभी राहो त्याचे से, मने सहित वाचा कायो, मने सहित वाचा काया. अवघे दिले पंढरी राया, पंढरी राया, पंढरी राया, पंढरी राया, पंढरी राया. अवघे 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 दिले पंढरी राया, पंढरी राया, पंढरी राया, पंढरी राया. अवघे दिले, अवघे दिले पंढरी राया, पंढरी राया. रे पंढरी राया.
ताई तोडी घेतलाय तुम्ही अवघे दिले पंढरीला दिले पंढरी राया अवघे दिले पंढरी राया मने सहित वाजा काया मने सहित वाजा काया तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू त्याचे इच्छे मने सहिता वाचा काया अवघे दिले पंढरी राया. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग सोपा आहे, सुटसुटीत आहे, 4 चरणांचा होता. महाराज शेवटच्या चरणात म्हणाले ठेवी तैसे आम्ही राहू त्याचे इच्छे. देवा तू ठेवशील तसं आम्ही राहायला तयार आहे. भगवंता उगीच आम्ही तक्रारी करतो की नाही आयुष्याबद्दलच्या, आम्हाला हेच नाही तेच नाही. पण आपल्याकडे एक म्हण आहे बघा, पेला किती रिकाम आहे हे बघण्यापेक्षा पेला भरलेला आहे अर्धा, किती भरलेला आहे हे बघावं. दिलंय त्याच्यामध्ये समाधानी राहावं. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे. आणि तक्रार करणं हा मनुष्य जातीचा स्वभाव जरी असला तरी ही तक्रार मुळात आमचंच गाठोडं घेऊन आम्ही आलोय इथे, कर्मबंधन घेऊन आलो म्हणून इथे भोगावं लागतंय. पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहे, पूर्वी कुणाला दिलेला त्रास, ती सगळी मंडळी शेजारी नातेवाईक भाऊ बहीण बनून आले तिथं आणि देत आहेत आपल्याला त्रास. अहो भगवंतांना सुद्धा ऋण चुकवावे लागले, भगवंतांना सुद्धा ते फेडावं लागलं. ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुद्धा खांद्यावर बसत नाही असं म्हणतात. त्यामुळे सगळा देह प्रारब्धावर सोडून द्यायचा, मन सद्गुरूंच्या चरणावर वाहून द्यायचं आणि वाणी भगवंताच्या नामामध्ये. ज्या वाणीला भगवंताचा स्पर्श आहे त्या वाणीला अभद्र आणि वाईट शब्द उच्चारून विनाकारण विटाळ कशाला करायचा. बोलायचंच असेल तर बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. चांगलं बोलूया, इतरांच्या बद्दल चांगला विचार करूया, मद मोह मत्सर या सगळ्या षड्विकारांपासून दूर राहूया आणि प्रत्येकाचं कल्याण चिंतण्याची जी माऊलींची उदात्ततेची भूमिका होती, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, किंवा हे विश्वची माझे घर, किंवा आता विश्वात्मके देवे, सगळ्या विश्वात्मक भगवंताकडे मागितलं माऊलींनी. वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संस्कृतीची धारणा तुमच्या माझ्या अंतःकरणात यावी झालेली सेवा भगवंताच्या चरणावर अर्पण करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ पांडुरंगाला नमस्कार करते. उत्तम साऊंड व्यवस्था, उत्तम गायक वादक ही मंडळी, मला वाटते हरिभक्तीपरायण कोरडे महाराज, कोण आहे, कोरडे महाराज, मनापासून अत्यंत महाराजांचं काय, हरिभक्तीपरायण संतोष महाराज आणि हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज, अत्यंत सुंदर साथ. ही माणसं असतात म्हणून कीर्तन होतं बरं का.
कीर्तनकाराला कदाचित अहंकार, मी कीर्तन केलं, कीर्तन एकट्याचं नाही, किंवा आम्ही कीर्तन वाजवलं, आम्ही कीर्तन ऐकलं, हा सुद्धा अहंकार होऊ शकतो. आज आम्ही कीर्तनाला गेलो, 10 जणांना सांगत फिरवू द्या, तसं नाहीये ते. तुची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सगळं त्याच्या इच्छेने होतंय. इथं गवताचं पान, वृक्षाचं पानाचं, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. तुम्ही आम्ही कोण? डोंगरे शास्त्रीजी म्हणायचे, कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है. ते औकातच म्हणायचे पहिला शब्द, तरी लोक यायचे पुढचे 7 दिवस. कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. आणि मारुतीरायांच्या या सुंदर पवित्र प्रांगणामध्ये आपण सगळे रोज येत आहात. असंच कीर्तनाप्रती आणि जमलंच तर कीर्तनकारांप्रती प्रेम राहू द्या. वास्तविक कीर्तनकार येतील जातील, पण ही गादी, या गादीशी निष्ठा आपल्या सगळ्यांची एकनिष्ठ राहू द्या. झालेली सेवा भगवंताचरणी समर्पित करते. ज्ञानेश्वरा विठ्ठल जय जय मना सहित वाचा काया, मना सहित वाचा काया, मना सहित वाचा काया, मना सहित वाचा काया. मना